फायनली झाला आहे माझा चष्मा तयार. त्यांनी मला सांगितलं आहे की थोडंसं जपून वापरा, तुटू शकतो. त्यांनी असं नॉर्मलीच ठीक करून दिलं आहे. पण ठीक आहे ना, काम तर आलं आहे ना माझ्या, त्याला महत्त्व आहे. आणि नशिबाने झालं आहे बाबा चष्मा नीट. थोडंसं नशीब आहे माझ्या सोबतीला. नाही तर म्हटलं झालं आता दुःखात 13वा महिना चालू. पण झालं नीट झालं माझा चष्मा. पण बघितलंय का कुठं आलंय? हे म्हणजे काय, काहीतरी चांगलं होत असलं ना माझ्या आयुष्यामध्ये थोडंसं जरी, असं कुठं तरी अशा नेमका अशा जागी पिंपल येतो की असं सगळ्यांना उठून दिसला पाहिजे. बरं झालं चष्मा झाला माझा वेळेवरती नीट. त्याच्यामुळं नाही का कामावरती पण व्यवस्थित आले. नाही तर धडपडले असते भाई मी रस्त्यामध्ये. आणि सुखरूपाने पेशंट पण मी नीट करणार आहे, कारण चष्मा आहे म्हणून. चष्मा नसता तर चष्मा झाला आहे ठीक म्हणून बरं आहे. नाही तर मी या पेशंटचं प्रिस्क्रिप्शन त्या पेशंटला आणि त्या पेशंटचं प्रिस्क्रिप्शन या पेशंटला दिलं असतं. वाटोळं झालं असतं पेशंटचं माझ्यामुळे फक्त. आणि कारण काय, हा चष्मा. मी आता नाही का बहिणीला आणायला चालले आणि रस्त्यामध्ये मला एवढा सुंदर व्ह्यू दिसला ना, एवढा सुंदर ना, शब्दात सांगूच नाही शकत मी. तुम्हाला पण दाखवते. एवढा सुंदर दिसतोय ना चंद्र भाई. मी फिदा होतीये चंद्रावरती. दिवसेंदिवस नाही का चंद्रावरती माझं प्रेम वाढत चाललंय. मला चंद्र एवढा आवडतो शब्दात नाही सांगू शकत मी, पण खूप आवडतो मला.